माणसं बोलत असले तरी पण त्यांनी काय सांगितलं हे ऐकून लोकांना सांगायचं नाही, फक्त तिथं जाऊन आरडायचं. यांनी केव्हा मुंबई बघितल्या नसती. यातले पक्षाचे चमचे असते ते, आणि यातल्या चमच्या अवलादीमुळं आपल्या गोरगरिबांच्या भविष्यावर अडचण येते. कारण याला कधी समाज बाप नाही वाटला, याला नेतेच बाप वाटले थांबचे. म्हणून आमच्यासारख्या 7 करोड गरीब मराठ्यांचं वाटलं झालंय. आम्हाला आरक्षण पाहिजे, राजकारण नाही करायचं. आणि मुख्यमंत्र्याला नेमकं राजकारण करायचे, आरक्षण द्यायचं नाहीये. ज्या ज्या स्पॉटवर पोर असतील त्यांना विनंती आहे, संयम धरा, वाट बघू आपण. शांत राहा, आपण वाट बघू. रस्ते तुम्ही रस्त्याला गाड्या लावण्याऐवजी त्यांनी सरकारनं आणि पोलिसांनी दिलेल्या मैदानावर लावा, माझी विनंती आहे तुम्हाला. आता सगळ्या मुंबईत मराठी झाले, कारण मुंबईत त्यांनी बघू नये, येऊ नये का? ते काही वाईट करणार नाही, शब्द आहे माझा. आणि पोरांना सांगणं अजिबात वाईट करायचं नाही. आता सगळ्या मुंबईत मराठी पसरले, फक्त वाहन सुरक्षित लावा, पोरांना माझं सांगणं आहे. मला वाटतं त्या बीपीटी का काहीतरी मस्जिद बंदर जवळ तिथलं एक ग्राउंड आहे, त्या ग्राउंडला लावा. इथून 3 किलोमीटर ते ग्राउंड आहे. त्याच्यानंतर कॉटन ग्रीन म्हणून आहे शिवडीला, 2-4 किलोमीटरवर आहे. इथून पायी येऊ शकता, जाऊ शकता, रेल्वेने येऊ शकता, तिथं लावा. ई शेड म्हणून खूप मोठी पार्किंग आहे शिवडीला, तिथं पण लावा. तुम्ही जर गाड्या व्यवस्थित तुमच्या सुरक्षित लावल्या ना, तुम्ही जरी आझाद मैदानाला आले किंवा इकडं तिकडं बाप्पाच्या पार पडून आले किंवा इकडं तिकडं फिरून आले, तर तुम्हाला पुन्हा तुमच्या गाडीपाशी जाऊन जेवण करता येईल, पाणी पिता येईल. पाऊस आला तर तुम्हाला तुमच्या गाडीत झोपता येईल. म्हणून ह्या गोष्टी समजून घ्या. तुमच्या गाड्या पार्किंगला लावा. आणि इथून वाशीचं मैदान जास्तीत जास्त 20-22 किलोमीटरवर आहे फक्त. तिथं काय गाड्या लावा. आणि रेल्वेनं 5 रुपये घेते आझाद मैदानला यायला. आझाद मैदानावर तुम्ही 1-2-3 मिनिटात चलत येता. त्यामुळं काही जणांनी तिकडं वाशी मार्केटला गाड्या लावा आणि तिथं सगळं व्यवस्थित होत आहे. काय केलं? ॲम्ब्युलन्स आहे का इथं पुढं? तुमच्या पाठीमागे ना पुढं, तिथं पुढं उचलून न्या ना. ड्रायव्हर जारे डॉक्टर आहेत ना, डॉक्टर जा तिकडे. आपले डॉक्टर आणले का? आपले डॉक्टर घरी झोपले का? गेले का? जा लवकर, डॉक्टर यायला लागले रे. बरोबर आपण बरं का काय ॲम्ब्युलन्स सांगा आणायला सांगितलं होतं ना. कुठे येतं मग? आली काय? ते एका जागेवर 2-4 ॲम्ब्युलन्स लावून ठेवा. तिकडे आपल्या आताच लावून ठेवून म्हणा, म्हणजे तिथंच तपासता येईल. आपल्या पोरांनी सगळ्यांनी इथं जे ग्राउंडवर आहेत त्यांना सांगतो, तुम्हाला जर कोणाचा फोन आला तर त्यांना सांगा तिकडं मार्केटला गाड्या लावा आणि पायी या. शांततेत हे आंदोलन पार पाडून जिंकायचंय, समजून घ्या. गोंधळ घालणाराचा काय उद्देश आहे मला नाही माहित, पण त्या गोंधळ घालणाऱ्याला सांगा की तुम्ही आंदोलनाची दिशा शांततेत ठेवा. सध्या बघू ना मजा, किती दिवस काय करते ते देत का नाही, यांची काय इच्छा आहे. संयमानं शांततेनं राहा, सगळे माझी विनंती. आता कुठं आहे
काय कारण आहे, काय म्हणते ते कारण? मग आता ते देणं तर काम आहे ना. बीएमसीचा कोण असतो इथं? आयुक्त असतो का इथं? मग आयुक्ताचं काम आहे ना, पोरं वैतागले. बीएमसीच्या आणि महानगरपालिकेच्या आणखी पुढं बीएमसी महानगरपालिका एकच असत. सीएसटी बीएमसीच्या समोरचे आणि सीएसटीच्या समोरच्या पोरांना विनंती आहे, शांततेनं घ्या, नका मिळू देऊ. तुम्हाला जेवायला मिळालं नाही, तुम्हाला पाणी मिळू द्या नाही मुख्यमंत्री, कारण प्रशासक बसलेला असणार आहे सध्या. त्याच्यामुळे कंट्रोल सगळा मुख्यमंत्र्याचा असणार आहे. पण कधी ना कधी वेळ बदलत असती. तुम्ही रिटायर जरी झाले तरी आयुक्त साहेब सुट्टी देणार नाही, कारण मराठ्याच्या पोराचं पाणी तुम्ही बंद केलं. तुम्हाला वाटत असेल मी नोकरीला मला कोणी काही करीत नाही, पण चांगल्या चांगल्याला जिरलेली आहे तर तुमचा काहीच विषय नाही. कधी ना काही बदल होत असतो. त्या टायमाला सगळा हिशोब होणार आहे. त्यांचं नाव फक्त लिहून बीएमसी आयुक्त कोण आहे